नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज बुधवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. बघा, या चतुर्थीला माघी संकष्टी चतुर्थी असं देखील म्हणतात. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते. गणपती बाप्पा हे विद्येची देवता आहे. हे विघ्नहर्ता आहेत. ते आपले सर्व दुःख नष्ट करतात. जो कोणी गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थीचे व्रत करतो, पूजा व्रत उपासना करतो, त्याच्यावर कधीही कुठलेही संकट येत नाही. त्याच्यावर येणारे सर्व संकट गणपती बाप्पा हे हरून घेत असतात. यासाठी आपण संकष्टी चतुर्थीचे व्रत केले पाहिजे, त्यांची पूजा आराधना केली पाहिजे. गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असलेलं लाल जास्वंदाचं फूल आणि 21 दुर्वा या गणपती बाप्पांना अर्पण केल्या पाहिजे. आज बुधवार आहे. बुधवार हा गणपती बाप्पांचा दिवस आहे आणि त्याचबरोबर बुधवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. तुम्हाला जर का कुठल्याही बाबतीत पैशाच्या अडचणी असतील, कर्जबाजारी असाल, पैसे टिकत नसेल, पैशाच्या खूप समस्या असतील, तर त्यासाठी तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेला हा 21 तांदळाचा अतिशय प्रभावी उपाय हा करायचा आहे. त्याचप्रमाणे तुमच्या इच्छापूर्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. संकष्टी चतुर्थी म्हटलं तर गणपती बाप्पांची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची असते. त्यांना पाण्याने अभिषेक घालायचा आहे, दुधाने अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर अभिषेक घालत असताना गणपती अथर्व शीर्षाचं पठण तुम्ही करू शकतात. यानंतर गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षता, लाल जास्वंदाचं फूल मिळालं तर आवर्जून लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. दुर्वा अर्पण करायचे आहे. त्याचप्रमाणे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. मोदकांचा नैवेद्य दाखवू शकतात, लाडूचा नैवेद्य दाखवू शकतात, धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला दाखवायची आहे. या पद्धतीने गणपती बाप्पांची ही पूजा आपल्याला अगोदर करून घ्यायची आहे. यानंतर शक्य झाल्यास तुम्ही एखाद्या गणपतीच्या मंदिरात जाऊन देखील गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ शकतात. आता बघा, आपल्याला जर का कोणत्याही समस्या असू द्या, पैशाच्या अडचणी असू द्या, यासाठी तुम्ही आज हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला 21 तांदळाची दाणे घ्यायचे आहे. तांदळाची दाणे घेताना ते अखंड असावेत, कुठेही तोडलेले नसावे, मोडलेले नसावे. तांदळाचे दाणे हे अखंड 21 घ्यायचे आहे. या तांदळाच्या दाण्यांना थोडंसं हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, चोळून घ्यायचं आहे. म्हणजे बघा, हळदी कुंकाची आपल्याला थोडीशी अक्षता करून घ्यायच्या आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. हा उपाय तुम्ही आज दिवसभरात केव्हाही करू शकतात. बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय दिवसभरात केव्हाही करू शकतात. ज्यावेळेस तुम्ही उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे. 21 तांदळाचे दाणे हळदी कुंकू लावून घ्यायचे आहेत आणि यानंतर बघा, सर्वात अगोदर आपल्याला कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती देवांना लावून घ्यायची आहे. त्यानंतर हा उपाय करायचा आहे. तुम्ही जर का असे काही उपाय करत असाल संकष्टी चतुर्थीला, तर बघा, अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करून घ्यायची असते आणि मगच हे उपाय करायचे असतात. याने ह्या उपायांचे रिझल्ट हे आपल्याला लवकर मिळतात. आता हे 21 तांदूळ तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचे आहे. बघा, उजव्या हातात घ्यायचे आहे आणि 21 वेळा तुम्हाला ओम गण गणपते नमः म्हणायचं आहे. 21 वेळा ओम गण गणपते नमः म्हणायचं आहे. 3 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. सगळ्यात शेवटी फलश्रुती म्हणायची आहे. शक्य झाल्यास तुम्ही 11 वेळा देखील गणपती अथर्व शीर्ष म्हणू शकतात. तुम्ही 3 वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणा, शेवटी फलश्रुती म्हणा, 3 वेळा गणपती स्तोत्र म्हणा. बघा, गणपती स्तोत्र अगदी छोटं आहे, हे तुम्हाला 3 वेळा म्हणायचं आहे. याला फलश्रुती नाही आहे, फक्त गणपती अथर्व शीर्षाला फलश्रुती दिलेली आहे. 3 वेळा गणपती अथर्व शीर्ष बोला, 3 वेळा गणपती स्तोत्र म्हणा आणि यानंतर तुम्हाला तुमची काही इच्छा असेल, समस्या असेल तर ती तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे. ती पूर्ण होऊ दे, तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. यानंतर ह्या घेतलेल्या अक्षता तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहे. आता ह्या अक्षता आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे. त्या कशा तर बघा, 1 तांदळाचा दाणा घ्यायचा, ओम गण गणपते म्हणायचं आणि गणपती बाप्पांच्या चरणाशी ही अक्षता आपल्याला अर्पण करायची आहे. तुमची इच्छा काही असेल ती तुम्हाला सांगायची आहे. दुसरी अक्षता घ्यायची, पुन्हा ओम गण गणपते म्हणायचं, गणपती बाप्पांना ही अर्पण करायची. तुमची जी इच्छा असेल ती इच्छा बोलायची आहे. असं तुम्हाला 21 वेळा 21 तांदळाची दाणे घेऊन 21 वेळा ओम गण गणपते नमः असं बोलून तुमची इच्छा प्रकट करून तुम्हाला हे तांदूळ गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. आता हे अर्पण केलेले तांदूळ तुम्हाला दिवसभर असेच राहू द्यायचे आहे. गणपती बाप्पांना नमस्कार करा, तुमची इच्छा सांगा, तुमच्या काही गोष्टी असतील तर त्या पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करा
आणि दिवसभर ह्या अक्षदा अशाच गणपती बाप्पापाशी राहू द्यायच्या आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही देवपूजा करायला जाताल आंघोळ केल्यावर, त्यावेळेस तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे. त्यामध्ये ह्या सर्व अक्षदा ठेवायच्या. याची एक पोटली तयार करायची आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या पैशाच्या इथे ठेवायची आहे. जिथे तुम्ही पैसे ठेवतात, जिथे तुमची तिजोरी असेल, ज्या कपाटात तुम्ही पैसे ठेवतात, तिथे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे. तुमचा जर का धंदा असेल, व्यवसाय असेल, त्या गोष्टीसाठी जर का तुम्ही हा तोडगा, हा उपाय करत असाल, तर तुम्हाला ही पोटली तुमच्या दुकानामध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी, धंद्याच्या ठिकाणी तुम्हाला गल्ल्यामध्ये ही पोटली ठेवायची आहे. बघा, 21 तांदळाचा हा उपाय अतिशय प्रभावी उपाय आहे. हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला नक्की करून बघा याचे रिझल्ट हे तुम्हाला नक्कीच भेटतील. कारण गणपती बाप्पा हे संकटनाशक आहे, विघ्नहर्ता आहे, दुःखहर्ता आहे, सुखहर्ता आहेत. ते आपले सर्व दुःख हे नष्ट करतात. आपण जर का त्यांची मनोभावे, भक्तिभावाने पूजा केली तर बघा, ते आपले सर्व विघ्न हे नक्कीच नष्ट करतात. तुम्ही उपवास करत असू द्या किंवा नसू द्या, तुम्हाला गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा करायची आहे. आवर्जून लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. 11 दुर्वा किंवा 21 दुर्वांची जोडी तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. बघा, अत्यंत प्रभावी आणि साधा सोपा हा उपाय आहे. हा उपाय आपण प्रत्येकजण करू शकतो. या संकष्टी चतुर्थीला हा उपाय नक्की करा. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तर परत भेटूया अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.